नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। मराठा आरक्षण आंदोलन आझाद मैदान मुंबई दिवस 4था। मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही त्यागले, प्रकृती खालावली, डॉक्टरांचे पथक तैनात। जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलनाचा आढावा घेतला, आंदोलकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। आपण पाहत आहात जनसभा लाईव्ह। नमस्कार, आज मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि हे सगळे मराठा बांधव आपले आलेले आहेत, मराठवाड्यातील आहेत। मला वाटते नांदेडवरून आला ना तुम्ही सगळे? सर आम्ही सतत आज 6वा दिवस आहे आमचा मुंबईत दाखल झालेलो आहोत। आम्ही पहिले 2 दिवस भरपूर आमची गैरसोय झाली, राहण्याची खाण्याची व्यवस्था नव्हती, पण आता आमच्या मराठा बांधवांनी एवढी भरभरून मदत केली की आमच्या लालबागच्या गणपती बसल्याच्या इतिहासात नोंद आहे की कधीच जेवण बंद केलं नव्हतं आणि पंगत बंद केली नव्हती, पण मराठा आंदोलक आल्यामुळं त्यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ते बंद केला। आझाद मैदानावर या नाही जर कोणी उपाशी केलं तर आम्ही जिम्मेदार आहोत। त्या भरभरून महाराष्ट्रातल्या जनतेने बिस्लऱ्या हे ते खायचं साहित्य भरपूर आलेलं आहे। आता 2 दिवस झाले कशाची कमी नाही, अन्नाचा पाण्याचा महापूर जे आहे ते आपल्या मुंबई नगरीमध्ये आता दिसून येत आहे। अक्षरशः अख्ख्या मुंबईनं बिस्लरीने आंघोळ जरी केली तरी पाणी संपणार नाही। एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिवराय। धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, आपणासोबत मराठा आंदोलक आहेत। हे मराठा आंदोलक नवी मुंबईत राहिला आहेत आणि हे इथून आता आझाद मैदानाकडे चाललेले आहेत। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया हे कुठून आलेत, कुठल्या गावचे आहेत, कोणत्या तालुक्यातले आहेत। मित्रांनो सांगा, आपण कोणत्या गावावरून आला आणि कोणता तालुका? नांदेड जिल्हा गाव तालुका मटाळा गाव इथून आम्ही आलेलो आहोत। आज 4 दिवस झालेला आहे आम्ही इथं आलेलो आहोत। सरकार आमचा छळ करण्याचा प्रयत्न करत होता, पण छळ करत इतकं सरकारमध्ये दम नाही। मराठा इतका असंख्य मुंबईमध्ये दाखल झालेला आहे की सगळी सोय मराठा करत आहेत। सर्वांचे आभार। दादा आज 4 दिवसापासून उपोषण करत आहेत। अन्नाचा कण नाही दादांच्या पोटात। मराठा समाजाने इतकी सोय केलेली आहे, लालबागच्या राजात अन्न बंद केलं तरी पण आज सगळी मुंबई मराठा समाज जीव घालू शकते। लालबागच्या राजाचे गेली म्हणजे प्रत्येक वर्षी जेवण चालू राहते, पण यावर्षी फडणवीस सरकारने आपला मराठा समाज इथं आला त्यामुळे बंद केलं। तरी बंद केलं तर काही हरकत नाही। पूर्ण मुंबई जरी आझाद मैदानावर आज आली तरी जेवायला आहे तिथं काही हरकत नाही। सदावरच्या तू सांगितलं तुला मुंबईत पाव टाकू देणार नाही मराठ्याला। तुला डंके की चोट पर सांगतो, डंके की चोट पर आरक्षण घेऊनच मुंबईतून जाईल सदावरच्या। तुला तर हिंमत असेल तर मराठ्याला रोखून दाखव सदावरच्या। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आपल्या आंदोलनाविषयी काय मत आहे ते सांगायला हवं। आज आमचा इथं 5 दिवस आणि जरांगे पाटील आज 29 तारखेला बसून होते। त्यांनी कालपासून पाणी त्याचं मग सोडले। माझी सरकारला एवढी विनंती की तुम्ही लवकरात लवकर काय आमच्या मागण्या पूर्ण करा।
आम्ही सहकार्य करू शकतो आमच्या इथपर्यंत दिवस. मुंबई ही शेतकऱ्याची पण मुंबई आहे ना. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे. आम्ही एवढं कशासाठी जगतोय, इथं आलोय कशासाठी. तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्हाला माहिती आहे जवळपास 4 वर्ष झालं पोलीस भरतीची तयारी करत होतो. आता वय पण संपलंय साहेब. आता आमचं वय तर गेलंय, पण इथून पुढे आमचे लेकरा मुलाबाळाचे लग्न झाले, आमचे लग्न झाले, कुठे लेकरा मुलाबाळा होतील, त्यांच्या तरी उज्ज्वल भविष्याचा काहीतरी विचार करा. जसं आमच्यासोबत झाले ते त्यांच्यासोबत होऊ नये काय. ह्यासाठी तुम्ही जरांगे पाटील आता पाणी पण म्हणते, पण जरांगे पाटलाच्या जर तब्येतीला थोडा जरी हे झाला तरी शासनाला आमची एक एवढी विनंती, आम्ही इतके पेटून उठू की तुम्ही फक्त 80,000 पोलीस लावले मुंबईमध्ये, तुम्ही 80 लाख जरी पोलीस लावले तरी तुम्हाला कमी पडतील. त्यानंतर सांगायचं म्हणजे तुम्ही हे आपल्या पितुकल्यावर खेळ बंद करा. हे कुठं गाडी बंद करणं, कुठं काय बंद करणं, त्यांनी मराठा कधी झुकणार नाही. आतापर्यंत मराठा कधी झुकणार नाही कोणासमोर, इथून पुढे पण कधी झुकणार नाही. आणि राहिला विषय हा बजरंग दलाचा आणि मराठा महासंघाचा. बजरंग दलचे कार्यकर्ते कुठे जात आहे आम्हाला सापडला. नेमका हा मुळात बजरंग दल होता, तो आता अन्न पुरवठ्यासाठी कुठे आहे. त्यानंतर मराठा महासंघ हा कुठे आहे. हा तुम्ही मराठ्याकडे मागा येता, आरक्षण होत मागता का नाही. मग आता का नाही देत. निष्काळजी अशी एवढी निष्काळजी करताय का तुम्ही. सरकार आमच्या जीवन निवडून आलेले, आम्ही जर मतदान केलं नसतं तर सरकार आलं असतं का.